कोरोनाबाबत ICMRनं अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे। मध्य मुंबई आणि अहमदाबादमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाल्याची माहिती ICMRनं दिली आहे। मध्य मुंबईत उच्चांकानंतर आता रुग्णसंख्या कमी झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे। याबाबत महापौरांनीही समाधान व्यक्त केलं आहे। विरोधक कितीही टीका करत असले तरी ICMRने हे जाहीर केल्यानंतर आपल्यासाठी हा निर्णय अतिशय सकारात्मक असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। मुंबईकरांना आनंद वाटेल आता ही अशी बातमी की ICMRनं जाहीर केलंय मध्य मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा कमी होतोय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर आहेत किशोरीजी पेडणेकर। त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया कारण त्या स्वतः सातत्यानं या फील्डवर उतरत होत्या आणि जात होत्या लोकांमध्ये। त्यामुळे या क्षणाला तुमची भावना काय आहे? माझी दोन प्रकारे भावना आहे। एक तर आनंद होतोय की आपण सर्व मिळून मुंबईकर, महानगरपालिका, राज्य सरकार आणि मीडिया पण आमच्या ह्याच्यात होता, हे सगळे मिळून आपण कोरोनाला हरवण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याला कुठेतरी यश येताना दिसतंय। जसं क्रिकेटमध्ये थर्ड एम्पायर असतो तसं हे WHOनी आम्हाला दिलेलं हे सर्टिफिकेट आहे। त्यामुळे दोन बाजूनी आनंद होतोय। एका बाजूला विरोधक गळा काढतायत, ह्या प्रकारे वाढलाय, त्या प्रकारे वाढलाय, असं होतंय आणि तसं होतंय, पण तेच जी WHO मान्यता प्राप्त आणि ICMR जी मान्यता प्राप्त आहे की ज्याला काही दुसरा अपील होऊ नाही शकत, अशा लोकांनी कबूल केलंय की मुंबईमध्ये, मध्य मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात येतोय, बऱ्यापैकी त्याला कंट्रोल करण्यामध्ये मुंबई यशस्वी झाली आहे। याचं श्रेय मी सगळं पूर्ण माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देईन। जी साऊथ आणि जी नॉर्थ हे दोन महत्वाचे हे वॉर्ड आहेत की कारण इकडे धारावी आणि इकडे वरळी, या दोन्हींचा आपण विचार केला तर अशी कोणत्या गोष्टी होत्या की ज्या लागू केल्यानं किंवा ज्यांची अंमलबजावणी झाल्यानं इथे हा रुग्णांचा आकडा कमी होताना तुम्हाला बघायला मिळाला? त्याच्यामध्ये पण अगदी डिटेल सांगेन। जे माझे दोन्ही वॉर्ड ऑफिसर आहेत, एक शरद उघाडे आणि एक आमचे किरण दिगावकर, हे दोघंही किमान 100 दिवस आपल्या घरी गेले नाही। शरद उघाड्यांची मिसेस ही 7 मंथ एमनरी म्हणजे 7 महिन्याची प्रेग्नंट सुद्धा आहे, तरी सुद्धा वडिलांचा कॅन्सरचं ऑपरेशन करूनही म्हणजे त्यांना थोडंसं, तरी सुद्धा त्यांनी घरची जबाबदारी घरच्यांवर सोडून स्वतःची जबाबदारी मुंबईच्या माझ्या वरळीच्या लोकांना वाचवायचंय असं करू नये। तोच किरण दिगावकर पण तसेच निघाले। 100 दिवस हे लोक घरी गेले नाहीत। आणि यानंतर पाहूया आता कोरोना रुग्णांबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्याबाबत भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी आयुक्तांना पत्र लिहिलं आहे। मुंबईतल्या खासगी लॅबनं केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातील रुग्णांना आधीच कोरोना होऊन गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। त्यामुळे अशाच सुमारे 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करून पालिकेनं वास्तव मांडावं असं आव्हान आशिष शेलार यांनी पालिकेला दिलंय। याबाबत त्यांनी ट्विट केलंय। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।